चंदगडला जाण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा जो पूर्वीचा मार्ग होता तो गडिंग्लज, आजरा, कागल, हातकणंगले, शिरोळ, मिरज, कवठेमंकाळ या तालुक्यातून जातो. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की 12च्या 12 जिल्ह्यामध्ये विरोध तर आहेच, परंतु लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी 1 इंच सुद्धा जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी मोजता आलेली नाही. अधिकाऱ्यांना रिकाम्या हातानं परत जावं लागेल. मग मला सांगा की चंदगडच्या शहरातल्या लोकांना काहीतरी भूलथापा देण्यासाठी त्यांनी नगरपालिकेला मत द्यावं म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य करणं मुख्यमंत्र्यांना शोभतंय काय? निवडणूक आयोगानं सुद्धा याची दखल घेतली पाहिजे. सिंधुदुर्गमध्ये पर्यावरणाचे अनेक प्रश्न आहेत, त्याचं उत्तर अजून सापडलेलं नाही. बेळगाव वेंगुर्ले हा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे एवढे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हे तपासलं पाहिजे. ते दुरुस्त करायला, पॅचवर्क करायला सरकारकडे पैसे नाहीत. मात्र शक्तीपीठ महामार्ग करणारच आणि त्यातले 50,000 कोटी रुपये काढणारच हे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे. आणि एक मूर्ख आमदार आहे तो त्याची मागणी करायलाय. त्यालाही कदाचित या निमित्तानं सह्याद्रीमध्ये होणारं जे उत्खनन आहे ज्याच्यावर ग्रीन ट्रिब्युननं बंदी घातलेली आहे त्याची तस्करी करता यावी, 50,000 कोटीतला काही हिस्सा मिळावा म्हणून हा सगळा आटापिटा आहे. परंतु हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊन देणार नाही. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.